एवरीवन, तर नाही का ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही चाललो आहे फिरायला कुठं, त्यानंतरच समजेल, बघत राहा व्हिडिओ. आणि आता लोक बोलतील बाबा यांचं असं झालं, एवढं दुःख आहे तरी पण फिरायला निघले. तर बाबा दुःख आम्हाला अजून पण आहे आणि रात दुःख आहे, मला सांगू पण शकत नाही. तरी आमचं दुःख असं आणि या दुःखाने आम्ही असं फक्त बाजूला गेलो आणि आम्ही आमची लाईफ जगायला सुरुवात केली. तर बघत राहा आणि पुढं म्हणजे कंटिन्यू राहणार. तर इथं सगळी पॅकिंग झाले आणि आता आम्ही निघालो आहे. सकाळी 4:30 वाजता आम्ही घरातून निघालो आहे आणि आमची रिक्षा बघा फुल लोडेड, कारण भांडी सगळं मीनीच घेतलेलं. नंतर आम्ही आलो शिवकरला भाऊंच्या ताईंच्या तिथं आम्ही आमची रिक्षा ठेवली आणि भाऊंच्या गाडीत आम्ही सगळी लोडिंग चालू आहे. तरी बघा आमचे भाऊ आणि माझी बहीण आम्ही चौघंच चालू आहे फिरायला. आणि बाजूशी चालली आपली कोकण रेल, मस्त हे होत. तर आपण फर्स्ट प्लेस, तर माझी जाम इच्छा होती का कोकणात गेल्यावर भगवान परशुराम यांच्या मंदिरात नक्कीच जाऊन दर्शन घ्यावा. तर एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मंदिरात जाताना ओढणी कंपल्सरी आहे, म्हणून मी पतीशीचं टावेल घेतलं, भेटलं म्हणून हातान. तर भगवान परशुराम हे कोकणाचीच म्हणजे ज्यांनी कोकणची निर्मिती केली असे आपले भगवान परशुराम. आणि तिथलं वातावरण, तिथं म्हणजे वेगवेगळ्या देवदेवतांचे मंदिरं होती आणि सगळं मस्त, तो वातावरण एकदम भारी होता, प्लेस एकदम भारी होती. म्हणजे मन एकदम प्रसन्न होणारच होता, कारण स्टार्टिंगच आपण तिथून केलेली आपल्या जर्नीची. का पहिला प्लेस आपला भगवान परशुराम की ज्यांनी कोकणाची निर्मिती केली आणि पूर्ण आर्यवत जिंकला आणि ती दान केली. पण त्यांना त्यांना स्वतःसाठी राहण्यासाठी जागा पाहिजे होती, म्हणून त्यांनी कोकण असं स्थापन केलं. जेवढी पण मला माहिती आहे तेवढी मी आपल्या भाषेत आणि सांगते, ते तुम्ही समजून घ्या. पण कोकणात जाल तर खरंच या प्लेसला नक्की व्हिजिट करा आणि मस्त देवी देवतांचे मस्त असे मंदिरं आहेत आणि नक्कीच दर्शन घ्या. जास्त गर्दी पण नसतं, लोक जातात कोकणात नुसती ते बीचवर राऊंडरला लोलाला. आपल्या इथं खरं सांगू तर कोकणात एवढे भारी भारी मंदिर आहेत ते तुम्हाला पुढे दिसलं. तर ही बघा, ही विहीर ही जुनी काळातली, आता सध्या आटले पण पावसात नक्कीच भरल. प्रतीक्षा काहीतरी चाल करत होती. त्यानंतर आहे ना आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यातच समोरच म्हणजे इकडे परशुरामांचं मंदिर आणि हा समोर आहे धावजी पाटलांचं मंदिर. जे काळूबाईचे म्हणजे चांगले भक्त असतील ना त्यांना माहिती आहे त्यांच्याविषयी धावजी पाटील कोण होते. तर हा म्हणजे त्या ग्रामस्थांनी एवढं भारी मंदिर वसवलं आहे, म्हणजे पूर्ण म्हणजे हे केलं आहे. तर मंदिर पण लय भारी आहे आणि तिथला परिसर पण लय भारी आहे, स्वच्छता पण मस्त आहे आणि तिथं कोणच नाही आहे. तर मस्त दर्शन पण लय भारी झालं, कारण तिथं कोणच नव्हतं. आम्ही चौघं सोडून एक काका होते तिथं, ते बसलेलं तेवढंच. आपण लय भारी मंदिर आहे मस्त. तिथून आम्ही निघालो आणि नेक्स्ट डेस्टिनेशन आमचा कसबा संगमेश्वर. तर आम्ही कोकणात फिरायला म्हणजे आम्ही बीचवर तर नाही, फक्त तिथले प्राचीन मंदिर एक्सप्लोअर करायला आणि आम्हाला म्हणजे देवदर्शनच करायचं होतं. तर आम्ही पहिले गेलो कालभैरव मंदिर म्हणून संगमेश्वरला, कसबामध्ये आहे. तर हे जुने मंदिर आहेत आणि ही बघूनच लय भारी वाटतं. तर त्याच्या मध्ये एक कुंड होती ज्याच्यात अजून पण म्हणजे हाय पाणी, एवढं कडाक्याचं ऊन पण तरी पण त्याच्यात पाणी आहे. तर पुढं गेलं तर एक भिंत होती, भिंतीच्या मागं अशीच बघायला गेलो काय तर म्हणजे 2 हाता एवढं, म्हणजे 2 हाताचे ओंजळ असेल एवढा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा कमळाची झाडं होती. आणि त्याच्या पुढं गेलो तर हा बघा मंदिर किती वर्ष जुनं असेल, म्हणजे एकदम पडीक. आणि म्हणजे जाम वाईट वाटत होता का म्हणजे या मंदिराची अवस्था बघून ना एवढं वाईट वाटत होता की लोक काय म्हणजे कोकणात एवढं पर्यटन, एवढी गर्दी होतं, एवढं म्हणजे ट्रॅफिक जाम होता. काही इंधन भेटत नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही, काय नाही भेटत, एवढी म्हणजे गर्दी होतं. पण इथं कुत्रा नाही. जर इथला पर्यटन म्हणजे इथं जर लोक आली ना बघायला तर नक्कीच ती मंदिरं पण संवर्धन होतील आणि म्हणजे सुधारतील. इथं आम्ही गेल्या एवढी वाघला उरली ना का भाऊ पण एवढं डचकलं. तर बघा एक आहे तरी पण त्याच्यात एक आहे वाघूळ. त्या वाघलाही पण एवढी घाण केलेली ना की आम्ही अक्षरशः गाभाऱ्याने जायची आमची हिंमतच होत नव्हती. पण म्हणजे त्या
मंदिराची अवस्था बघून एवढं वाईट वाटलं की म्हणजे भरोसा नाही का कधी पडतील. तिथला पण परिसर बघा एवढा भारी आणि म्हणजे मन प्रसन्न करणार आहे, पण तिथं कोणच नाही जात ना, तर ती लोक पण नाही लक्ष देत. आणि मेन गोष्ट म्हणजे सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर इकडं नंतर आवल्याचं झाड दिसलं आहे ना, तर ही लोक बघा आवला बघत होती. आपल्याला तर ना आवडत आंबट चिंबट, तिला आवडतं आवला जांभळं कैऱ्या बिऱ्या, तर ती अटलत होती. तिथं काय आता कोकणात गेला आणि रानमेवा नाही भेटला असं होणारच नाही ना. तर हे बघा काही शॉर्ट आहेत त्यांचा चालेला दोघांचा. अननस दाखवतो आम्ही पण तसा पहिल्यांदाच बघितलेला असा झाडावरचा अननस. तर सगळं नुसतं हिरवा 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 दिसत. पावसाच्या आधीच ही हिरवळ बघायची सवय नाही ना, आणि तिकडं गेल्यावर पहिला तेच तर आम्ही तिथून निघालो. तर तो पण एक मंदिर आणि हा दुसरा. हा तर याची अवस्था तर एवढी बेकार आहे ना, कधी पण पडू शकतं अशी अवस्था आहे इथली. त्यानंतर आम्ही गेलो कसबा गावात. तिथं आम्ही पहिला तर कर्णेश्वर महादेव मंदिर येथे गेलो आणि तिथला पण बघा काय ते मंदिर आहे बाबा बाबा, एवढा प्राचीन मंदिर आणि त्याचे नक्षी म्हणजे मी तर आश्चर्य आणि सगळा एकदमच इमोशनल आश्चर्य म्हणजे शॉकिंग आणि सुंदरता सगळं फिलिंग्स आहेत ना त्या एकदाच येत होत्या माझ्या म्हणजे मनात. आणि ते सगळं बघून मला एवढा भारी वाटत, कारण मला आहे ना हिस्टॉरिकल प्लेस बघायला जाम आवडतात. आणि तेच बघायसाठी आम्ही मेन हे प्लॅन केलेला आणि माझ्या इच्छेखातीर मी त्यांना तिघांना पण रेडी केलेली. पण जाम भारी मंदिरं आहेत ना कोकणात जावं आणि खरंच नुसतं बीचच नाही तर मंदिरं, त्यातली प्राचीन मंदिरं पण नक्की बघा. तर हे असं काहीतरी तिथले म्हणजे रेखीव चित्र आहेत जे ऑलरेडी त्या मंदिरात आहेत असं. तर त्यानंतर आम्ही आलो आपल्या शंभू महाराजांचा म्हणजे जिथं शंभू महाराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे त्यांना कैद करण्यात आले आणि त्यांना पकडण्यात आलं, तोच म्हणजे सरदेसाई वाडा. एवढ्या म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी ज्या म्हणजे सरकारने जपल्याच पाहिजे. आता त्याच्यात बघा ना काहीच नाही, काय अवस्था आहे हा, काय अवस्था आहे, सगळं पडलंय. हाच तो वाडा जिथे कधी ना कधी आपलं शंभू महाराज राहिलेलं त्यांचं वास्तव्य तिथं जाणवत होतं. आणि तिथंच असं नैसर्गिक जाम म्हणजे कोकमची झाडं भरपूर अशी झाडं आहेत आणि तिथल्या त्याच म्हणजे परिसरात तिथं मंदिरं पण आहेत आणि ज्यांची हालत एवढी खराब आहे ना. इकडे बघा ही पिंड पूर्ण म्हणजे तिचे अर्धी पिंडच म्हणजे त्याचं पिंडच नाही आहे त्या ह्याच्यात. आणि नंदींची पण शिरच्छेद झालेली आहेत म्हणजे पिंड उडवलेली आहेत, मंदिरे कापलेली आहेत. आणि हा वाडा म्हणजे वाडा तर तसा पहिला जो वाडा होता तो तर जाळण्यात आलेला आहे आणि राहिलं ते थोडंफार ते तेवढा वाटच लावली सगळी. पण माझं एवढंच म्हणणं की आपण जी लोक आपण कोकणात फिरायला जातो ना तर नक्कीच या ठिकाणी पण फिरायला पाहिजे, ज्यामुळं सरकारनं तिथं पर्यटन स्थळ आणि म्हणजे काहीतरी लक्ष देईल आणि ते सगळे आपले ते जे वास्तव ते संवर्धन करतील. आणि त्यानंतर आम्हाला लागलेली भूक लागलेलं, आम्हाला लय भूक लागली हा. त्या काकावी मस्त गरम गरम वडं काढलेलं आणि आम्ही मस्त वडापाव 2 खाल्लं. सांगते मी चिंच ना गोळ असतो. काहीच भेटलं नाही का वडापाव भेटले काय. आणि रोड साईड सीन बाबा बाबा हे बघून तर मन आणि डोका सगळं काही शांत होत होतं. म्हणजे आम्ही जी ट्रिप प्लॅन केली ती ज्या समाधानासाठी आहे ना ते रस्त्यातच आम्हाला समाधान भेटत होता.
म्हणजे इथं सगळी दोघं झोपत होती, ते पण झोपलेलं, ती आणि प्रतीक्षा पण झोपलेली. मला काही झोप येई नाही, मला लागतं इकडंच म्हणजे रस्ता बिस्ता बघायला. तर नंतर आम्ही इथं आलो खारेपाटणला. इथं पण मंदिर आहे आणि ऊन एवढा होता का लाद्या तापलेल्या. आता आम्ही धावत धावत मंदिरात चाललो आणि इथं पण वास्तू एवढी भारी आहे ना की म्हणजे खरंच कोकणातले मंदिर आहेत ना, यांना तोडच नाही. मस्त चित्रशैली रेखाटली. आणि त्यानंतर आम्ही पुढं आलो, रस्त्यात रास आंबं पडलेलं भेटलेलं, नुसतं पडत टुपक, म्हणजे जसं जसं वारा येत होता ना तसं पडत होते. तर आम्ही जेवायला भूक लागलेली, तर जेवणासाठी आम्ही जरा प्लेस शोधत होतो. तर प्लेस भेटला आणि रस्त्यात म्हणजे पक्कीच आंबं पडलेलं, लयच पडलेलं. तसा वारा सुटत तसा अजून पडत, पण नुसतं घेऊन काय करणार. ही बघ कशी टिपतंय. त्यानंतर आम्ही मस्त जेवायला बसलो. प्रतीक्षा एका साईडला वाढत होती आणि मी एका साईडला. तिने आणलेल्या भाकरी करून आणि मी बनवलेली भाजी म्हणजे चिल्ली. तर आम्ही मस्तपैकी जेवलो पोट भरून. आणि त्यानंतर आम्हाला रस्त्यातच मस्त स्वामी समर्थांचा मठ भेटला. एवढा भारी होता ना तो पण मठ, मस्त पाय बी धुवून. आणि कोकणात हे मंदिरांचं आता सिस्टीम लय भारी आहे, म्हणजे पाय धुवूनच आतमधून जायचा, लय भारी. तर ही स्वामी समर्थांचं मठ आणि हे मंदिर, तो मंदिर पण बघा एवढा सुंदर ना की मन प्रसन्नच. आणि त्या मंदिराच्या बाहेर ह्या म्हणजे मूर्त्या होत्या खंडोबाच्या, तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, विठोबा रखुमाई, संत गोरा कुंभार आणि आपले तिरुपती बालाजी, मस्त मूर्त्या पण लय भारी होत्या. आणि त्यानंतर आम्ही पोचलो कुणकेश्वरला, जे काय आमच्या आजच्या दिवसाचं लास्ट स्टॉप आहे. आणि इथं आमची वस्ती आहे. तर कुणकेश्वर हा फेमस असल्यामुळे ना त्या मंदिरात ना लय गर्दी होती, म्हणजे लय नव्हती, नॉर्मल गर्दी होती, कारण म्हणजे दर्शनाला लाईन होती. आता हा कसा कुणकेश्वर हा प्लेस जसं गणपतीपुळे फेमस आहे तसं कुणकेश्वर आता फेमस झालं, त्याच्यामुळे लोकांची गर्दी होती आणि समुद्राला पण लय भरती लागलेली आणि त्याच्यामुळं लय लोक होते. आणि हां, इथं पण कंपल्सरी नो शॉर्ट्स, नो म्हणजे नो स्कर्ट्स आणि ओढणी कंपल्सरी. आणि बाहेर निघल्यावर संध्याकाळचं वातावरण होतं, सनसेटचा टाईम होता, त्याच्यामुळं जाम भारी वाटत होता. वातावरण मस्त शांत झालेला आणि ऊन पण कमी झालं होता, तर लय भारी वाटत होता. पण भरती आले त्याच्यामुळं ना समुद्रातले मोठ्या लाटा उचलत होत्या. आम्ही उतरलो तरी खाली, तर चल बरं बघू आपण वर जरासं पाण्यात जाऊन कसं काय वाटतं. तर पण बाबा ते एवढी घाण होती ना किनाऱ्यावर, बघा काही समुद्र आपण जे समुद्रात टाकतो ना, म्हणजे जी घाण जी कचरा आपण जे करतो ना, ते समुद्र परत त्याच्या पोटात ठेवत नाही, तो परत फेकतं. त्याच्यानंतर यांना लागलेली भूक, मला वर काहीतरी प्यायला पाहिजे, तर यावी मागवले हे कांदे भजे. आणि मी ना सिरियल बघते ना मराठी, त्याच्यात ना नुसतं ते कैरीचे पन्हे त्यांचं काय पन्हे चालू असतंय. तर बरं मला इथं पण दिसला कैरीचा पन्हा, तर बरं बघू ते ट्राय करून कसं लागतं. तर मी पन्हा घेतला आणि हवी कांदे भजे घेतले. कांदे भजे पण ठीकठाक होते, एवढा पण भारी नव्हतेच, आपण घरात बनवतो ना तसंच होता. आणि मी ट्राय करायला लागलो कैरीचा पन्हा, पण काही नाही, फेल झाला काम, मला नाही आवडला. तर ते मी भाऊनं दिलं, भाऊ पिला, ते नाही आवडला कारण गुल असतं त्याच्यानं, ते मला नव्हतं माहिती. तर मी काहीच नाही खाल्ला मग. आणि तशीच आम्ही निघालो रूमवर जायला. तर आजची रात्रीसाठी ही आमची प्लेस होती. व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. चला बाय.